येस, रुळे 11 संघाचे 12th मॅन आलेले आहेत. बनपूर 11 संघाचे 12th मॅन नसेल तर प्लीज जो आपला कॉमेंट्री बॉक्सच्या समोर खेळाडू असेल संकेत, विनंती असेल आपण प्रत्येक खेळाडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. येस, गोलंदाजी मार्कवरती आदित्य पाहायला मिळेल. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज पाहायला मिळतो. एक चांगली मॅच असेल. क्रमांक ब गटातील 3 क्रमांकाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. एक चांगली मॅच असेल. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये अगदी मंद झुळूक आता वाऱ्याची सुरुवात झाली आहे. इथे धाबा आता पाहायचं कशा बनल्या जातात. सकाळपासून आपण पाहिलं तर धाबा या मैदानावरती बनताना आपण पाहिलेल्या नाही आहेत. अगदी 30-35 धाबा सुद्धा या मैदानावरती डिपेंडेबल आपल्याला पाहायला मिळालेत. आव्हानात्मक धावसंख्या पाहायला मिळाली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. आदित्य गोलंदाजी मार्कवरती महत्वाचं षटक टाकत असताना आपल्याला आदित्य पाहायला मिळेल. पहिला बॉल समोर बॅटरचा विचार केला. विनायक स्ट्रायकर एंडला आहे. दुसऱ्या बाजूला वैष्णव नॉन स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल हो हलक्या हाताने सरळ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीपला आहेत. लॉंग ऑनला सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर संघाचं अकाउंट ओपन होईल. संघाचं खातं ओपन होईल. सावध सुरुवात झाली. दाबाचा श्री गणेशा झाला आणि फुल खूप साऱ्या फिल्डिंगमध्ये आता बदल केले गेलेत. कारण लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड जोडी क्रिकेटमध्ये म्हणलं की सातत्याने बदल करावे लागतात आणि या मॅचमध्ये तेच पाहायला मिळालं. लेफ्ट हँडेड जोडी आल्यानंतर जो क्षेत्ररक्षक आपण पाहिला होता राईट हँडेड बॅटरसाठी डीप मिड विकेटला, तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅटरसाठी डीप मिड विकेटला जाऊन पोहोचला. खूप सारी कसरत मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुसरा बॉल पुन्हा एकदा लाजवाब स्ट्रोक आहे. निघून चालला बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल अगदी डी झोन मध्ये जाऊन पोहोचला. सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर धावफलकावरती बदल झालाय. ते म्हणजे फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती आपण सिंगल. दुसऱ्या बॉलवरती सुद्धा चांगला स्ट्रोक होता. क्षेत्र थोडंसं चुकीचं अगदी गोशांकित चित्र निवडलं गेलंय आणि त्यामुळे ते सिंगल मिळाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य गोलंदाजी मार्कवरती सज्ज असलेली किंवा खेळाडू आहे अगदी 20-22 वर्षाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. समोर एक अनुभवी बॅटर आहे. लेफ्ट हँडेड बॅटर नेहमीच क्रिकेटमध्ये धोकादायक मानले जातात. या मॅचमध्ये लेफ्ट हँडेड बॅटर आता कशी बॅटिंग करतोय आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा सोडून दिलाय. पुन्हा एकदा बॉलला ओळखलंय. पंचांनी कळवलंय व्हाईट बॉलचा इशारा आहे. बॉल खूपच बाहेर होता. बॅटरने त्या बॉलला ओळखलं होतं. टप्पा पाहिला होता आणि त्यानंतर सोडून दिलाय. अक्षरशः पंचांनी इथे कळवलाय व्हाईट बॉलचा इशारा. अवंतरची धाव मिळतीये. धावफलकावरती छोटासा बदल झालाय. 3 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतीये. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. एक्स्ट्रा धावा तुम्ही खर्च करू शकणार नाही. यात नॉकआउट फेरी आहे. कमी गतीने बाहेर निघणारा बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह. स्ट्रेटला क्षेत्ररक्षक आहेत अगदी समोरच्या बाजूला. बॉलरने चांगला प्रयत्न केला. हाताला अगदी कॉन्टॅक्ट झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर बॉलचा वेग भरपूर होता. त्यामुळे हातामध्ये बॉल अडकलेला नाही आहे. बॉल अगदी समोरच्या दिशेला गेला आणि तिथे संकेत बॉलवरती पोहोचलाय आणि त्यानंतर जर आपल्याला पाहायला मिळालं तर सिंगल अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. सिंगल मिळाली आहे. अगदी 1 इज बेटर दॅन 0 पेक्षा एका धावेला क्रिकेटमध्ये महत्व आहे. त्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला. टोटल धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 धावा. हो पुन्हा एकदा बाकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता. वेट अँड वॉच खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल शेवटच्या क्षणी आतमध्ये आलाय. ऑफ कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये. स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. बॉलचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. शेवटचा अंतिम बॉल असेल या षटकामधील. आदित्यने काय कमबॅक केला. एक वाईट बॉल बघत आतापर्यंत षटक एक चांगलं राहिलंय. एक आनंद देणारं षटक राहिलंय. शेवटचा बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला. दिशा भरकटला. दिशा थोडीशी खराब टाकली आहे. लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल नाही आहे. त्यामुळे इथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा ऑफिशियल पंचाच्या माध्यमातून 5 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन समोर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल
गोलंदाज सज्ज, स्ट्रायकर एंडला, बॅटर आत्मेमध्ये येणारा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीपला बॉल लाडवण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षकाच्या हाताला 440चा ओल्डचा झटका देऊन बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, होतोय फरार, येतोय चौकार. क्षेत्ररक्षण थोडस खराब झालंय, वाट पाहिली आणि वाट लावली आहे, कारण बॉल पडल्यानंतर आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे, आउटफील्ड टणक आहे, त्यामुळे बॉल पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स मिळालाय आणि अगदी क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी. आणि या 4 धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर नेम प्लीज. निलेश गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक आहे, स्ट्रायकर एंड लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि निलेशच्या खांद्यावरती जबाबदारी. महत्वाचा खेळाडू आहे टीमसाठी. दुसरं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये धाबा आलेल्या आहेत, विकेट नाहीये, यश मिळालेलं नाहीये. एखादी विकेट आली तर मॅचमध्ये धाबांना कुठेतरी ब्रेक लागेल, धाबांना कुठेतरी अंकुश लागेल आणि जर विकेट नाही आली तर मैदानाच्या आतमध्ये धाबा बनताना पाहायला मिळतील. फिरकी बॉलर आहे, फिरकी गोलंदाज आहे, ऑन साइडला लॉफ केलाय, बॉल भरपूर वेगाने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चार धाब्याने धावफलक पुढे निघालाय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 13 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या बॉलवरती लॉफ्ट केला, ऑन साइडला गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला पुन्हा एकदा सज्ज निलेश गोलंदाजी मार्कवरती. कमबॅक होईल का या मॅच मध्ये? पुन्हा एकदा खोदून काढलाय समोरच्या दिशेला, बॉल निघून चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर, लगाया जोर, आया मैदान के बाहर, कडक शेरन, 7 धावा. अप्रतिम स्ट्रोक. खुला टाकलेला बॉल खोदून काढत असताना बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी. खूप चांगला स्ट्रोक. 19 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या फक्त आणि फक्त 9. या षटकामध्ये 2 बॉलवरती तब्बल धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजे 10. खूप चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. बॅटर आपण पाहिलं गेलं तर वैष्णवच्या माध्यमातून 1 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर सिंगल आणि 2 सिंगल, टोटल 12 वरती बॅटिंग करतोय. बॅकफूट पंच, क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये फंबल झाला. कॉल इथे चुकला गेला होता. त्यानंतर कॉलिंग मध्ये अगदी पाहिलं गेलं तर योग्य पद्धतीने दोघांनी पाहिलं बॉलकडे आणि त्यानंतर कॉल दिला आणि अगदी सिंगल कंप्लीट केली. सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचला तो म्हणजे 20. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. निलेशला तर कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल, कारण 3 बॉलमध्ये तब्बल धाबा खर्च केल्या गेल्या, त्या म्हणजे 10 धाबा खर्च करत असताना मैदानाच्या आतमध्ये निलेश पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ अजूनही 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, सरळ निघालाय, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल स्टॉप झालाय. अगदी डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करणारा बॉल, कमबॅक इज बेटर दॅन सेट बॅक. कमबॅक करावं लागेल. क्रिकेटमध्ये भरपूर सारे कमबॅक पाहिलेत. हार्दिक पांड्याचा आपण कमबॅक पाहिला, मोहम्मद शमीचा आपण कमबॅक पाहिला. या मॅच मध्ये आता गोलंदाजी करणाऱ्या संघाचा कमबॅक होताना पाहायला मिळेल का? शेवटचा बॉल आहे, खोदून काढला, यॉर्कर बॉल खुला टाकला होता, समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीपला आहे, थोडंसं फंबल झालाय. त्यानंतर बॉलवरती पोहोचलेत, उचललाय, तोपर्यंत बॉलला फेकलाय आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2 षटकांची समाप्ती झाली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धाबा. पहिल्या षटकामध्ये आपण 9 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 21 धाबा आणि एकही गडी बाद नाहीये. महत्वाची जमेची बाजू काय असेल ना बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, तर एकही विकेट गेलेली नाहीये. म्हणतात ना, सुरुवात जर चांगली झाली ना शेवट तुमचा चांगला होता. तर या मॅच मध्ये वेल बिगिन इज हाफ डन. सुरुवात खूप चांगली झालेली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटन चुकतात. शर्टाचं पहिलं बटन जर योग्य लागलं तर बाकीचे सर्व काही बटन योग्य लागताना आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये या दोन्ही बॅटरने आतापर्यंत एकाने आक्रमण आणि एकाने आपण पाहिलं तर संयम दाखवला, एकाने साज दाखवला, दुसऱ्याने मैदानाच्या आतमध्ये मास दाखवला. तिसरं षटक टाकण्यासाठी राहुल, पहिला बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने
शेवटच्या क्षणी बॉल आतमध्ये ढकललाय. पाहूया दाबा किती मिळत आहेत. पंचांच्या इशाऱ्याची आपण नक्कीच वाट पाहतोय आणि ते दाबा पाहूयात. एकच मिळेल, एकच घोषांकीची आणि एका दाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल, तो म्हणजे 22 दाबा. सिंगल. येस, थर्ड अंपायर्स चेक करूयात. नक्कीच चेक करूयात आपण. ओम साई MTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी टिपण्याचं काम केलं. क्लॅरिटी आणि क्वालिटी हे काम राहिलेलं आहे इथे. नक्कीच ओम साई MTC टीमच्या माध्यमातून आपण चेक करतोय. येस, बॉल आतमध्ये आहे त्यामुळे गोशांकीच्या धावा मिळतील. येस, ऑफिशियल पंच लेग अंपायर्स. येस, 4 धाबा, 4 धाबा. येस, 4 धाबा इथे ऑफिशियल लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये जे सर आहेत त्यांच्या माध्यमातून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. चला, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. सामना लगेच सुरू करायचा आहे. येस, 4 धाबा आहेत. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत निर्णय पोहोचतोय. अगदी येस, सरांना विनंती असेल आपण या थर्ड अंपायरच्या कक्षेमध्ये आपण या आणि आपण चेक करा. येस, चला. येस, थर्ड अंपायरचा निर्णय असेल. हा षटकार आहे. येस, सामना लगेच सुरू करायचा. 6 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 धाबा. 27 धाबा धावफलकावरती आहेत. अगदी पाहायला गेलं तर चला सामना सुरू करायला लगेच प्लीज विनंती असेल. येस, थर्ड अंपायरचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. षटकार आहे त्यामुळे आपण सामना लगेच सुरू करणार आहोत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चला. येस, सामना सुरू करायचा आहे.
ऑन साईडला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक डीपला आहेत, प्रोटेक्शन आहे आणि ते पेकच मिळेल. एका धाबीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते बॅटर विनायकच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूला वैष्णव. दोन्हीही बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करायला सुरुवात झाली आहे. वेळ बदलली आहे, वेळेनुसार आता खेळाचं स्वरूप बदललंय. आक्रमण हा पर्याय आता मैदानाच्या आतमध्ये वापरला गेला. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. या मॅच मध्ये पुन्हा एकदा अटॅक वापरला गेला. लॉफ्ट केला ऑन साईडला, टायमिंग प्रॉपर नाही, क्षेत्ररक्षक डीपला आहेत. पहिली धाव वेगवान आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नाहीये. सुरक्षित क्रीजमध्ये दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. या सिंगल नंतर धावफलकावरती बदल झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 धावा. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधील. पाच बॉलची ओव्हर आहे, 4 बॉल झालेत. पहिला वनडी, त्यानंतर 6, त्यानंतर सिंगल. येस, 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. दोन बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. येस, चेक करू आपण. येस, सामना सुरू करा, चेक करूया आपण. चला, दोन बॉल अजूनही बाकी आहेत. षटक क्रमांक 3. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, गुल, षटकार. लाजवाब स्ट्रोक, पिकअप, काय फटका खेळलाय. टायमिंग आपण पाहिलं तर सुंदर होतं. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धाब्यांसाठी हा षटकार आलाय. या 6 धाब्यानंतर धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचला तो म्हणजे 35 धावा. 35 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग दोन्ही बाजूने. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न होता. अकूट टप्प्याचा बॉल निघून चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि ते षटकाची समाप्ती होतीये. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 36. 12च्या गतीने धावफलक पुढे चाललाय. 12च्या धावगतीने जर धावफलक पुढे चालला तर प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर जवळपास 48 धावा धावफलकावरती बनताना आपल्याला पाहायला मिळू शकतील. त्यापेक्षाही जास्त धावा बनवायच्या असतील तर या मॅच मध्ये दोन्ही बाजूनी पुन्हा एकदा आक्रमण करावे लागेल. शेवटचं षटक विनय गोलंदाजी मार्कवरती आहे. विनय गोलंदाजी मार्कवरती षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. समोर बॅटर वैष्णव, लेफ्ट हँडेड बॅटर, स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतात. अजून एकही विकेट नाही, अजून एकही यश नाही आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. खूप चांगली बॅटिंग या मॅच मध्ये. पहिला बॉल, हो, कमी गतीने बॉल टाकलाय, फिंगर रोल्स केलेत. इथे पाहिलं गेलं तर डॉट बॉल. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. हो, पुन्हा एकदा बॅटची आतली कड, बॉल निघून चाललाय डी झोन मध्ये. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धावफलकावरती होईल बदल. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 37 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला टीम असेल वन साइड, विपक्ष मिरासवाडी टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत, त्यामुळे आपण तयार राहायचं. 3 बॉलचा पूर्वार्धात खेळ अजूनही बाकी आहे. लॉफ्ट केलाय ऑन साइडला, बिग 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 हिट, सिक्सर. बॉल अक्षरशः खूपच लांब मारला. बॉल इतक्या लांब मारला, FIR नोंद करावी लागेल ऐरोली पोलीस स्टेशन मध्ये. खूपच लांब मारला. 6 धावा मिळाल्यात मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब बॅटिंग. या 6 धाब्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 43 धावा. 43 धावा धावफलकावरती. बॉलचा विचार केला, 2 बॉलचा अजूनही खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आणि समोर पाहिलं तरी इनफॉर्म बॅटर, काय बॅटिंग केली आहे. अक्षरशः गोलंदाजाला 4 मुंड्या छीत केल्या.
अक्षरशः गोलंदाजावरती वर्चस्व प्रस्थापित केलंय. गोलंदाजाला अजूनही तोंड वर काढण्यासाठी जागा दिलेली नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे डीपला. सिंगल मिळेल आणि इथे पाहिलं तर पुन्हा एकदा पंच थर्ड अंपायर्स कशासाठी असेल? बीमर बॉल. यस, बीमर बॉल साठी असेल. विनंती असेल चला आयोजन कमिटीचे व्हॉलेंटियर्स या प्लस बीमर बॉल चेक करा लगेच. विनंती असेल. येस, चला चेक करूयात आपण. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत संतोष दादा. नक्कीच चेक केलं जाईल. बीमर बॉल हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट ठरले या मॅच मध्ये. जर कमरेच्या वरती बॉल असेल तर पंचांचा इशारा कदाचित नो मिळेल. आणि ते पाहूयात. येस, इट्स नो बॉल. नो बॉल. हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट ठरलाय. सुवर्ण संधी आली आहे मैदानाच्या आतमध्ये. थर्ड अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. नो, फक्त नो आहे ना? येस, नो प्लस. येस, ओनली नो. येस, टोटल 2 धाबा असतील. नो प्लस 1. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर बदल होईल. धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 45 धाबा. अजूनही बॉलचा विचार केला तर बॉल बाकी आहे ते म्हणजे 2 बॉल. चला सामना सुरू करा. एक्स्ट्रा वेळ घेऊ नका प्लीज. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल. चला 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट बोनस बॉल आहे. बोनस बॉल वरती काय होणार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचं आहे. महत्वपूर्ण बॉल या मॅच मधील आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पाहायला गेलं तर शेवटचे 2 बॉल आहेत. समोर इन्फॉर्म बॅटर विनायक स्ट्रायकर एंडला या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोदून काढलाय. ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. सिंगल मिळाली आहे. सिंगल मिळाली त्यानंतर दुसरी मिळते. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाही आहे. धाबांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. दिवसा ढवळ्या धाबांची चोरी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय आणि 47 धाबा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल टाकण्यासाठी विनय आता स्ट्रायकर एंडला. विनय टू विनायक लढत मैदानाच्या आतमध्ये. बिग फाईट समोर आले. पुन्हा एकदा खुलात बॉल टाकलाय आणि याही बॉलवरती आपण पाहिलं तर सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजे 48 बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 49 धाबा. विनंती करूयात आपण टॉस बॉक्स मध्ये ऐकूया टॉस बॉक्स मधील पुढील मॅचची संपूर्ण कहाणी लव सरांच्या वाणीतून. कारण नेक्स्ट मॅच एका बाजूला वन साइड विपक्ष, दुसऱ्या बाजूला मिरासवाडी संघ. एका बाजूला यजमान संघ आणि एका बाजूला पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधील एक दादा संघ. वन साइड आपल्याला संघ, वन साइड जिवाळा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. चला आपण विनंती करतोय दोन्ही कॅप्टन्सला. चला या टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच टॉस करूयात. मिरासवाडी संघाचे कॅप्टन्स त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय पांडुरंग सूर्यवंशी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे केला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. चला बोथ टीम कॅप्टन या लगेच. वन साइड जिवाळा विपक्ष यजमान संघ मिराजवाडी संघ. सन्माननीय पांडुरंग सूर्यवंशी साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण इथे करायचा आहे. बनवायच्या आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 49 धाबा. अर्थातच बनपुरी 11 संघाला. चला वन साइड जिवाळा कॅप्टन्स उपस्थित नाहीयेत. विनंती असेल प्लीज या लगेच. वन साइड जिवाळा टीम आपल्याला विनंती असेल आपण या लगेच. विनंती.
चला वन साइड जिव्हाळा संघाचे कॅप्टन्स आलेले आहेत. विनंती असेल पांडुरंग सूर्यवंशी साहेबांना आपल्या शिवबस्ते पण टॉस करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स अर्थातच टॉस बॉक्समध्ये आपले लाडके समालोचक लव सर संपूर्ण टॉस बॉक्समधील कहाणी आपल्यापर्यंत पोहोचवतील. चला बनवायचे आहेत 49 धाबा. बनपुरी 11 संघाला बनपुरी 11 संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी कोण पाहायला मिळणार. एका बाजूला राहुल पाटील आणि दुसऱ्या बाजूला निलेश. ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या जोडीवरती या संपूर्ण मॅचचा निकाल निर्भर असेल. अविराज सर, पांडुरंग सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. वन साइड जिवाळा शिवगर्जना मिरासवाडी. याचे हेड अँड टेल कॉल करायचे आहे. हेड कॉल केला आहे KP आणि इट इज अ टेल. थँक्यू सो मच प्रवीण दादा. टॉस जिंकला निर्णय काय? बॅटिंग. संपूर्ण स्कॉड आहे का? कारण आजचा शनिवारचा दिवस जय हनुमान चषक 2026 आमचा स्टँडर्ड आकडा आहे आजचा. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. आयोजक म्हणून ज्या प्रकारे मेहनत घेतली आहे आणि या 2 दिवसीय स्पर्धा आयोजन करणं खूप कठीण असतं, परंतु संघ म्हणून यावर्षी तुम्ही चांगले खेळलात. रबर बॉल टेनिस बॉलमध्ये टीम मिरासवाडीने खेळ चांगला केला आहे. संपूर्ण स्कॉडविषयी काय सांगाल? संपूर्ण स्कॉड तर नाही आहे. आज शनिवार आहे, पोरांची कामे असतात, पण जेवढे आहे तेवढे घेऊन खेळू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एका बाजूला टीम वन साइड जिवाळा, दुसऱ्या बाजूला शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी. टॉस जिंकला वन साइड जिवाळा, त्यांनी घेतला बॅटिंग करण्याचा निर्णय. ऐकूया दुसऱ्या डावाचा खेळ कॉमेंट्री बॉक्समध्ये विराज सरांच्या माध्यमातून. 49ची गेलेज आणि गोलंदाजी मार्कवरती नितीन पहिलं षटक हातात असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग नाहीये. बॅटची आतली कड घेतली आहे बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. क्रिकेटचे सामना आणि क्रिकेटचं आयोजन सोपं नाहीये. एखाद्या घरातील लग्न समारंभाचा कार्यक्रम सोपा, पण हे क्रिकेटचं आयोजन करणं सोपं नाहीये. प्रत्येकाचा मान सन्मान या मैदानावरती करावा लागतो. प्रत्येक खेळाडूच्या येण्या जाण्यापासून सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. समोरच्या बाजूला बॅटर ड्रिल करून दाखवतायत मला कुठे फटका खेळायचा होता, आणि त्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅटची कड आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय अगदी घोषांकित चित्रामध्ये. धाबांचं अकाउंट ओपन झालंय. पहिल्या बॉल पासून आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे, कारण आतापर्यंत धाबा एकच बनवल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. चला विनंती असेल सामना लगेच थोडा फास्ट घ्या, त्वरित गतीदार सामन्याला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेत. अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बोलवला गेला. समोर आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय आडव्या बॅटने. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो 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 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये ताळताळ मेळ पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चीत्याच्या चपाईने हरण्याच्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाटण तालुक्याचा मलिंगा पाहणार आहोत. इन ऍक्शन अतुल बालेकरला. समोरच्या बाजूला बॉलला उडवलंय. बॉलला अगदी पाठवलंय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा फलंदाज राहुल पाटीलच्या माध्यमातून हा पाटील ब्रँड षटकार. 6 धावा. 6 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 9. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं डॉट, दुसरा सिंगल, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 6. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. ग्रेट स्टार्ट बाय राहुल पाटील. 9 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल. ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय. गुल आणि येतोय दर्जेदार आकाशाला गवस निघालणारा आणखीन एक षटकार. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 15 धावा. टप्पाचा टाकलेला बॉल अगदी वेट. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. अगदी पाहिलं गेलं तर खूप चांगली सुरुवात म्हणेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण या मॅचमध्ये राहुल खूप भन्नाट तुफान फॉर्ममध्ये आहे.
कारण त्याला माहिती आहे पहिल्या बॉलपासून आपल्याकडे एकच पर्याय आहे, विजय मिळवायचा असेल तर प्रत्येक बॉलवरती अटॅक करावा लागेल. या मॅचमध्ये राहुलने तो पवित्रा घेतला, तर दुसऱ्या बाजूने निलेश कशी बॅटिंग करतोय आपल्याला पाहायचं आहे. तर एका बाजूने आक्रमण चढलंय, दुसऱ्या बाजूने टेम्परामेंट दाखवलं जाणार, दुसऱ्या बाजूने संयम दाखवला जाणार की दुसऱ्या बाजूनेही आग लावली जाणार मैदानाच्या आतमध्ये. धाबा बनवला जाणार, धाबांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडणार, चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पडणार का आपल्याला पाहायचं आहे. कारण सामना जिंकण्यासाठी या मॅचमध्ये धाबा बनवावे लागतील. निलेश पाटीललाही जबाबदारीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. समोर गोलंदाजी मार्कवरती विनायक, दुसरं षटक, पहिला बॉल. हो, शरीरापासून दूर टाकलाय, शरीरापासून दूर टाकलाय. पंचांना विचारलं गेलंय, पंचांनी इथे कळवलंय डॉट बॉल आहे. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल, 14 बॉल आणि बनवायचे आहेत या मॅच मध्ये. अजूनही 34 धाबा, 14 बॉल 34 ची गरज. फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक डीपला, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. पकडा कॅच, जिंका क्रिकेटचा हा अद्भुत मॅच. कॅच ड्रॉप झालाय, कॅच ड्रॉप झालाय म्हणजे पुन्हा बॅटरला संधी मिळाली. आयुष्यामध्ये एकदा गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही, पण क्रिकेटच्या खेळामध्ये पुन्हा संधी मिळते आणि या मॅच मध्ये बॅटर निलेशला पुन्हा संधी मिळाली आहे. कॅच ड्रॉप झाला आणि सिंगल धावी धावपलकावरती ऍड झाली आहे. राहुल पाटीलचा मोठा वार, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहेत. विनायकने केलेली नाही कोणतीही चुकी, पकडला गेलाय प्रतिम कॅच. राहुल बॅक टू डग आउट. राहुलने चूक केली, डोक्यावरती ठेवलेला बर्फ थोडासा आता पाहायला गेलं तर वितळला गेलाय. राहुल थोडासा आक्रमक झाला आणि संयम ढासळला गेलाय आणि विकेट्स मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे. कारण माहिती होतं राहुलला या मॅच मध्ये आपल्याला आक्रमण करावंच लागेल. विजय मिळवायचा असेल तर प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार मारावे लागतील. जितक्या दाबा तुम्ही बनवाल या षटकामध्ये तितकं तुम्ही अगदी समीकरणाच्या जवळ जाऊ शकता. या षटकामध्ये जर धावा नाही बनवल्या तर तुमचं अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राहुलचा प्रयत्न तोच राहिला आणि प्रयत्नामध्ये राहुल फसला आणि विकेट मिळाली. 16 धावा धावपलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे आणि समोर आता नवीन बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, प्रेशर आता मारत असताना मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर नेम प्लीज सांगा. आणखी एक चांगला बॉल, हाही बॉल बाहेर निघालाय, स्विंग अँड मिस. अक्षरशः डोळ्याच्या समोरून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बीट होत असताना डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक महत्वपूर्ण षटक हाताळलंय जिथे 15 बॉल आणि जवळपास 34 धावांची गरज असताना एकच धाव खर्च केली आणि महत्वपूर्ण राहुल पाटील नावाचं वादळ अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलं. एक इम्पॉर्टंट षटक, या मॅच मधील कलाटणी देणारं षटक, या मॅच मधील टर्निंग फॅक्टर ठरणारं षटक, या मॅच मधलं सर्व काही षटक गोलंदाज विनायकच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. क्रमांक 3च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवरती वैष्णव, लेफ्ट हँडेड गोलंदाज. बॅटिंग मध्ये काय कमाल केली आहे, गोलंदाजीमध्ये कमाल करेल का पाहायचं. एक डिपार्टमेंट खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं, दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्याला पाहायचं. निलेश पाटील स्ट्रायकर एंडला, दुसऱ्या बाजूला पण नवीन बॅटर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहिलं तर वैष्णव पाहायला मिळेल. पहिला बॉल समोर निलेश पाटील, संपूर्ण जबाबदारी निलेशच्या खांद्यावरती. या मॅच मधील रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. पहिलाच बॉल खोलात टाकला, पॉझिटिव्ह इंटेंट मैदानाच्या आतमध्ये स्लीप लावली गेली आहे निलेश पाटीलसाठी. कारण लेफ्ट हँडेड बॅटर जेव्हा गोलंदाजी करतात तेव्हा मैदानाच्या आतमध्ये अगदी बाहेर निघणारे बॉल नॅचरली अँगल मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच या मॅच मध्ये आता पाहायला मिळते. स्लीपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, चांगली सजावट क्षेत्ररक्षणाची आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या दूरवरती बॉल निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच केलाय, षटकार.
23 धाबा, 23 धाबा धावफलकावरती या मॅच मध्ये. अगदी पाहिलं गेलं तर दुसऱ्या बॉलवरती षटकार मारला बॅटर आपण पाहिलं गेलं तर निलेश पाटील. संपूर्ण जबाबदारी निलेशच्या खांद्यावरती या मॅच मध्ये आणि दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करत असताना या मॅच मध्ये अवेलेबल मत बनो व्हॅल्युएबल बनो. या मॅच मध्ये व्हॅल्युएबल बनला हा खेळाडू. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न केला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक विनायक बॉलच्या खाली पकडला गेलाय. अप्रतिम झेल, सनफ्लाय फलंदाज निलेश पाटीलचा हा छोटासा खेळ, फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय, विकेटचं पतन झालंय. अगदी निलेश पाटील तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी बनपूर 11 टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. विनय बॅटिंगसाठी. नॉन स्ट्रायकर एंडला आपण बॅटरचा आपण विचार केला तर अगदी प्रेक्षक बनलाय. भरपूर साऱ्या मॅचचा, भरपूर साऱ्या बॉलचा आनंद घेतलाय नॉन स्ट्रायकर एंडवरून. त्याला स्ट्रायकर एंडला कधी आणलं जाणार, आता नवीन बॅटर विनयच्या खांद्यावरती पुन्हा एकदा या मॅचमध्ये संपूर्ण जबाबदारी पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत पाहिलं धावसंख्या धावफलकावरती आहेत 23, बनवायच्या आहेत अजूनही 26 धाबा. बॉलचा विचार केला तर 7 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा, अगदी स्लॉट मधला बॉल पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये, षटकार. पुन्हा एकदा मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल कारण षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा महत्वपूर्ण बॉल, या बॉलवरती जर मॅच मध्ये चौकार षटकार आला तर मॅच अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. कारण अजूनही 20 धाबा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे, क्षेत्ररक्षक आहेत विनायक बॉलच्या खाली, कोणती चूक करणार नाही आहेत. तू शेर तो मैं बब्बर शेर, ईट का जवाब पत्थर से, तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. आणि गोलंदाज च्या माध्यमातून इथं रोखलं गेलं बॅटर आपण पाहिलं गेलं तर विनयला, आणि विनय पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकाची झाली आहे समाप्ती. धावफलकावरती धाबा आहेत त्या म्हणजेच 3 गडी बाद, 28 29 धाबा धावफलकावरती बनवायचे. अजूनही 5 बॉल आणि 20 धाबांची गरज. 5 बॉल 20 धाबा. चला टीम ऑर्डर्स करू नका, टीम मीटिंग करू नका, विनंती असेल. चला विनंती असेल, टीम मीटिंग करू नका. चला फिल्डिंग करा रेडी. रुगळे 11 संघ विनंती असेल थोडं फास्ट घ्या. 5 बॉल आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 20 धाबांची गरज. शेवटचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. नवनाथ पहिला बॉल, समोर बॅटर आहेत संकेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला, लॉफ्ट केलाय, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर, लगाया जोर, आया मैदान के अंदर, कडक फोर आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. 4 धाब्याने पुन्हा एकदा अंतर कमी झालंय. संकेतच्या बॅट मधून पुन्हा एकदा विजयाचे संकेत मैदानाच्या आतमध्ये दिले गेलेत. कारण पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉलमध्ये पुन्हा एकदा जिद्द सोडलेली नाही हे मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय. हार आम्ही तोपर्यंत मानणार नाही आहोत. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. प्रयत्न चांगले होते, अगदी 2 हाताच्या मधून बॉल धरतीला दान झाला आणि त्यानंतर जर पाहिलं 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 35 धाबा बनवायच्या आहेत. 3 बॉल आणि 14 धाबांची गरज. एक मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. खेळ आणि वेळ बदलेल का या मॅच मध्ये? हो, खोलात टाकलाय. वॉट अ बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. क्रिकेटमधील सर्वाधिक सुरक्षित बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला. डॉट बॉल नंतर मॅच मध्ये घुसखोरी केली, मॅच मध्ये शिरकाव केला, मॅच मध्ये दबदबा निर्माण केलाय, मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित केलंय. 2 बॉल 14ची गरज. फटका फसलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक विनायक बॉलच्या खाली आहेत. सलगचा हा 3रा कॅच विनायकच्या माध्यमातून
आणि संकेतच्या माध्यमातून आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या बनपुरी टीमला. शेवटचा अंतिम बॉल या मॅच मधील. नितीन बॅटिंगसाठी क्रमांक 10 जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल आणि बनवायच्या आहेत म्हणजे तब्बल 14 धावा. एक बॉल 14 धावा बनवायच्या आहेत. शेवटच्या बॉलवरती ठोकलाय का षटकार पाहूयात. विनायक हो व्हॉट अ कॅच. सिंगल हँडेड. जिकडे जाईल तिकडे विनायकची चर्चा राहिली आहे. मैदान कोणतंही असो इलाका कोणाचाही असो चर्चा मात्र माझ्या नावाची रंगेल हेच पाहायला मिळालंय. काय कॅच घेतला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. लाजवाब कॅच. हो 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 दूरवरचं अंतर कापलं त्यानंतर बॉल अगदी सिंगल हँडेड कॅच पकडत असताना विनायक मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकलाय तो म्हणजे रुळे 11 संघाने. आणि इथे अभिनंदन असेल रुळे 11 संघाचं आणि हार्डलक बॅडलक. आणि पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आयोजकांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून आपल्याला असतील बनपूर 11 संघाला. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच विनंती असेल. तब्बल 4 कॅचेस बॅटिंग मध्ये चांगला खेळ आणि गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी ज्या खेळाडूची आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. या मॅचचा वन साइड हिरो विनायक ठरला प्लेअर ऑफ द मॅच. विनायकला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा किताब. पुन्हा एकदा करूयात कॉमेंटरी बॉक्स मध्ये बदल. ऐकूयात लव सरांच्या बाणीतून नेक्स्ट मॅचची संपूर्ण कहाणी. तोपर्यंत घेऊया छोटासा ब्रेक. धन्यवाद.